चा या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला। चाकणच्या विकासासाठी समन्वयाने काम करा, खड्डे बुजवणं, वाहतूक कोंडीवर उपाययोजना करा, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमणांवर कार्यवाही करा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी प्रशासनाला आदेश दिलेत। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये चाकण परिसरातील कामकाजाचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आणि त्याचबरोबर प्रशासनाला सूचना देखील दिलेल्या आहेत। यानंतर एक मोठी बातमी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे सध्या अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या परदेश दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान ते स्थानिक प्रवासी भारतीय समुदायाशी संवाद साधतील। 29 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे त्यांच्या एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। मात्र या कार्यक्रमाला न्यूयॉर्कच्या महापौर जोहरान ममदानींनी विरोध केलाय। कोणत्याही देशामध्ये एका विशिष्ट गटाला वगळण्याच्या विचारावर आधारित असलेल्या चळवळीचा उदय होणं अत्यंत त्रासदायक असल्याचं ममदानींनी म्हटलंय। सरसंघचालक मोहन भागवतांच्या या कार्यक्रमाबद्दल न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी काय म्हणालेत यावर एक नजर टाकूयात। I don't support the rally, but I don't know if the city has any jurisdiction on canceling a private event. I don't support the rally, but I don't know if the city has any jurisdiction on canceling a private event. या वादावर संघाच्या विश्वसंवाद केंद्राचे प्रमुख सुधीर पाठक यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तेही पाहूयात। आपल्यासोबत ज्येष्ठ स्वयंसेवक सुधीर पाठक आहेत। मोहन भागवतांचा हा अमेरिका दौरा कशा अर्थाने तुम्ही पाहता आणि आता त्या दौऱ्याला विरोध देखील तिथल्या काही संघटनांकडून एका शहराच्या महापौरांकडून देखील त्यांच्या या सभेला विरोध केला जातो। मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सरसंघचालकांचा हा परदेश दौरा कशासाठी आहे। तर सरसंघचालक भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, त्याचे प्रमुख आहेत, त्याला 100 वर्ष पूर्ण झाले। तसेच अनेक वर्ष हे परदेशात जे काम करतं संघाचं त्याला हिंदू स्वयंसेवक संघ असं म्हटलं, त्याचं नाव वेगळं आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाहीये। आणि त्या संघटनेचे हिंदू स्वयंसेवक संघाचे शिबिरं देखील होतात, त्यांचे कार्यक्रम होतात। भारतात त्यांचं येऊन विश्व विवादाचं एक शिबिर आत्ताच बंगलोरला पार पडलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना असं वाटणं किंवा आपल्या देशामध्ये आले पाहिजेत, कारण शेवटी तिथून इथे येणाऱ्यांची संख्या कमी राहते आणि तिथलं हिंदू स्वयंसेवक संघाचं काम असं की ते परिवार म्हणून चालतं, व्यक्ती म्हणून नाही चालत। इथे जास्त व्यक्ती येऊ शकतात, परिवाराच्या परिवाराचे